माझ्याबरोबर बोलण्यात तुम्हाला काहीच अर्थ वाटत नाही, पण तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही जरा अति करताय? सुष्मितानं लग्न केलंय रीतसर, काय गुन्हा केलाय तिने? कुटुंबाला फसवून लग्न केलं तिनं, आणि हा गुन्हा जरी नसला ना तरी कौतुक वाटावं किंवा अभिमान वाटावा असं काही नाही, उलट लाजच वाटायला हवी तिला. लाज वाटायची काय गरज आहे? रीतसर लग्न केलंय की नाही तिने? मग आणि सगळ्याची माहिती मला होतीच की, मग फसवण्याचा प्रश्न येतोयच कुठे? तू म्हणजे अख्खं कुटुंब आहे का ग? हा, तुम्ही ना मला शब्दात अडकवू नका आणि विषय तर अजिबात भरकटवू नका. तुम्ही रिसेप्शनला येणार आहेत की नाही तेवढं फक्त सांगा. नाही येणार, जा. यावं लागणार, याही येते तुमचे. तुमच्या या असल्या आडमुठेपणामुळे सुष्मिताला नको नको ते ऐकून घ्यायला लागलं तर मग कसं होणार सांगा बघू. तुम्हाला आवडो किंवा न आवडो, लग्न तर झालेलं आहे. नवरीच्या घरचेच आले नाहीये तसं म्हटल्यानंतर ते चुकीचं नाही का दिसणार? चूक काय आणि बरोबर काय या विषयी तर तू बोलूच नकोस. का? ते शोभती नाही तुला. तू आजपर्यंत केलेल्या चुका जर मी वाचायला लागलो ना तर वेळ कमी पडेल, कळलं का? वाचू का पाढा तू केलेल्या चुकांचा? देवा, तुम्ही ना नेहमी माझ्या चुकांवरच घसरत असता. मी किती वाईट आहे, मला कशी अक्कल नाहीये, मी किती मूर्ख आहे हे दाखवण्याला तुम्हाला खूप आवडतं, है ना? जाऊ दे, सोडा, जाऊ दे. तुम्ही येऊच नका ना. कशाला येताय? मी जाईन एकटी. नाहीतरी उपकार केल्यासारखे तुम्ही येणार आणि चार चौघांमध्ये माझा पाण उतारा करणार, है ना? त्यापेक्षा मी एकटीच जाते. मला माझ्या मुलीच्या आनंदात सहभागी व्हायचंय, मला तिची काळजी वाटते. ठीक आहे, तुम्ही बसा स्वतःचे हट्ट कुरवाळत. सहन करायचं म्हणजे ते किती सहन करायचं, त्याला पण काही मर्यादा आहेत की नाही? नुसतं बोल बोल बोलत असतात. बाबा, 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 आर यू ओके? बाबा, आम्ही खरं तर ना मुद्दाम बाहेर नाही आलो, कारण आईचा आरडाओरडा सुरू होता. हो, बरं केलं, नाहीतर ती अजून चिकळली असती. तुम्ही खरंच रिसेप्शनला नाही येणार आहात? काय करू येऊन बाळा? हा, ज्या मुलीनं लग्न करायच्या आधी स्वतःच्या बापाला सुद्धा विचारलं नाही, अशा मुलीच्या रिसेप्शनला येऊन मी काय करू? हा, सांग ना तूच. हे बघा, आम्हाला असं वाटतंय की आपण गेलो पाहिजे. तुम्ही असा विचार करा ना की तिथे तिथे नंदुताई ना एकटी आहे, तिला हे सगळं हँडल करायला खूप कठीण होत असेल, आणि त्यात जर ही आई गेली तर अजून प्रॉब्लेम्स होतील बाबा, अजून गोष्टी चिघळतील. त्यामुळे ॲटलिस्ट नंदुताईसाठी आम्हाला असं वाटतंय की आपण जायला हवं. आय अग्री. आय थिंक वी शुड गो. बाबा, बाकी कोणासाठी नाही तर ॲटलिस्ट नंदुताईसाठी तरी आपल्याला जायला हवं. स्वानंदी मॅडम, चला, खाली पाहुणे यायची वेळ झाली असेल.